नमस्कार. गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आज आपण उजनी या गावात आलो. खरं तर ज्या उजनी गावामध्ये आपण ज्याच्याशी गप्पा मारणार आहोत त्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात मी परिचय करून देतो. एक हाडाचा शेतकरी, एक परखड वक्ता आणि बिनधास्त व्यक्तिमत्व म्हणून जे स्वतःचा भाऊ, आई, वडील जरी खोटे असतील तरी त्यांना खोटं म्हणण्याची मानसिकता बाळगणारा हा व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीचं नाव आहे बंडप्पा ढासले. खूप कष्टाळू शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा काय असतात हे या माणसापेक्षा जास्त कोणी प्रभावीपणे मांडणार नाही. बंडप्पा गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज बऱ्याच दिवसांनी योग आला तुमच्याशी बोलायचा. खरं तर तुमची माग एक क्लिप ऐकली होती आणि त्या क्लिपनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता. म्हणजे सत्य जे काय आहे ते परखडपणे बोलले होते. मला एक सांगा, आता आजची परिस्थिती अशी आहे, शेतकरी देशोधडीला लागलाय. आज गेल्या वर्षी मे मध्ये पाऊस पडला, मे मध्ये पेरण्या झाल्या. आज ऑगस्टचा शेवटचा आठवडा चालू आहे तरी पाऊस नाही. भयान परिस्थिती आहे. शासनाकडनं गेल्या वर्षीचा पीक विमा अजून मिळालेला नाही, एका महसूल मंडळाला मिळाला. का बरं तुम्हाला असं एक शेतकरी म्हणून काय वाटतं, शासनाचं आणि शेतकऱ्याचं काय वाकडं आहे असं? याच्यात खरं काय तुम्हाला सांगू का, याच्यात शेतकरी बी जर झाला फक्त निसर्गाला दोष देतोय आणि मजुराला. या मजुरामुळं आणि ह्या निसर्गामुळं जेवढी हानी होत नाही तेवढं फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हानी. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, गेल्या वर्षी पाऊस पडला 5 महिने, काय शेतकऱ्याचं किती नुकसान झालं, समजा लाख रुपये झाले असं गृहीत धरू. 12 वर्षाखाली सोयाबीन 5 विकत होतं. गेल्या वर्षी लोकांनी काय भाव विकले? 3.5 सोयाबीन 3200 रुपये, 3200, 3400, 3500, 3800, 4000. आता काय भाव सोयाबीन विकतंय? 30, 7.5, 7.5. मग एखादा शेतकरी 100 क्विंटल काढला. फक्त आम्ही वाढीव भाव मागायला नाही आणि यांना कळत बी नाही, द्यायचं बी कळत नाही, मागणाऱ्या शेतकऱ्याला बी कळत नाही. कारण तुम्हाला सांगतो, तेव्हा त्यांनी पैसे किती दिले? 3.5, 4, 4.25. आज काय भाव आहे? 7.5. म्हणजे तेव्हा एक 100 क्विंटल एका शेतकऱ्यानं काढलं माझ्यासारख्या समजा. तेव्हा माझे 3.5 झाले. आज किती झाले माझे? आज विकलो असतो तर 7. बरोबर. आम्ही काय म्हणाला, आम्हाला 2004 महिन्याला काही द्यायचं नाही, फक्त आम्हाला हमी भाव द्यायचा. आणि ह्याला हमी भावाची व्याख्या बी कळत नाही अजून. काय आहे तुमच्या? सांगतो की मी, की दिल्लीतून सांगणार 5100 हमी भाव, 5200. अरे तिथं बसून सांगितल्यावर हमी भाव नसते. या देशात आम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूचे भाव तिप्पट, चौपट, 5पट. उदाहरणार्थ नारळापासून या, जी मंदिरात आपण नारळ फोडतो त्याची किंमत 12ला 10 रुपये होती, आज 35 ते 40 रुपये. ती झाली दुप्पट, तिप्पट, चौपट. त्याच्यानंतर जी खत आम्हाला 400, 450 मिळत होता, आज ती 2000ला खत मिळते. किती भाव वाढला? तिप्पट, चौपट. जी सोनं आम्हाला 25-26 हजारला मिळत होतं, आज 1.25 झालं. किती पट वाढलं? 7 पट. पुन्हा तुमचा गॅस कितीला होता? समजा 400ला होता, आज 1000 रुपयाला. म्हणजे या देशात आम्हाला लागणाऱ्या शेतकऱ्याला डिझेल असेल, पेट्रोल असेल, खतं असतील, काय आमच्या शेतातल्या गरजा आणि घरच्या गरजा भागवण्यासाठी ह्या प्रत्येक वस्तूचे भाव तिप्पट, चौपट झाले. अरे मग 5012ला विकत होतं, आज सगळ्याचे भाव तुम्ही तिप्पट, चौपट केलं. मालाचे करायला तिप्पट, चौपट, द्या की 15. बरोबर. मग कुठे 100 आणि 200 वाढविल्यावर होते का? साखर काय भाव विकत होती? 30-35, आज 60च्या घरात गेली. सगळीकडनं शेतकऱ्याचं मरण नाही तर काय. आम्ही तुम्हाला उदाहरण सांगतो, मला एक 20 एकर जमीन आहे, मी एक 10 लाखाचं उत्पन्न काढतो, तर माझा टोटल खर्च शेती आणि माझा प्रपंच 6 लाखात व्हायचा.
4 लाख दरवर्षी मला माघारायची. मग केव्हा मी विहीर पाडलं, केव्हा मी जमीन घेतली, केव्हा मी बोर पाडले, केव्हा ट्रॅक्टर घेतलं. आज परिस्थिती अशी आहे 10 एकरमध्ये 6 लाखाचं उत्पन्न होतं आणि खर्च होते माझा ह्या महागाईमुळे 8 लाख, म्हणजे 2 लाख मला देणं होते दरवर्षी. आणि उगं टिमक्या मारायचा आम्ही शेतकऱ्याला 2000 देऊ लागला. अरे भिकारी आहो का आम्ही? अरे जगाला जगवायची ताकद आहे आमच्यात. करोनामध्ये देव सुद्धा कुलपात होते तेव्हा आम्ही जगवलंय. तुम्हाला दूध काढून सकाळी दिलं म्हणून तुमच्या लेकराच्या मुखात पडलं. आणि आम्ही तसल्या करोनामध्ये माळवं तोडून आणलो म्हणून तुम्ही खाल्लो. मग कोण देव आहे? आणि उगा आम्ही गर्वसेवक हिंदू आहे. अरे हिंदू व्हायला काहीच कष्ट घेतलं नाही. मायबाप हिंदू होते, आपण झालो. पण आता सध्या शेतीचा माल काढा पाय आम्ही रात्री लाईट पाणी देतो लाईट नसल्यामुळं. त्याचं कोणी बोलायला तयार नाही. नाही पण गप्पा एक गोष्ट आहे, हमी भाव देणारा तुमच्याच तालुक्यातला आहे तो. ती हमी भाव देणारा नवा ही मोका परस्त माणसं आहेत ती. आम्ही त्याच्या बी मागं होतो, पुन्हा सध्याच्या बी मागं होतो. पण आम्ही इथंच राहिलो शेती करत. त्याने हजारो कोटी कमिवले. पण आमचं म्हणणं कमिवल्याला बी काय नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की बाबा तुम्ही हजारो कोटी कमवा, एखादं विमान घ्या आणि जाताना पैसे भरून विमान त्या घेऊन जावा विमानात वरी जाताना. आमचं काहीच म्हणणं नाही. पण आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही तुम्हाला मतदान देऊन निवडून दिलंय, तुम्ही आमच्यासाठी काय झक माराला एवढं आम्हाला सांगा. काय अपेक्षा आहेत तुमच्या शासना? काय अपेक्षा आहेत? शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहेत? काय? कारण आता कर्जमाफी दिली, वीज कुठे दिली हो? ही तर सगळं घोटाळा आहे. वीज बिल अहो, माफ केलं. रुपया नाही साहेब, हीच आहे घोषणा तर मोठमोठ्या व्हायलेत की. अहो ह्याचं जागतिक नंबर लागल लबाड बोलणाऱ्या देवेंद्रचा. काय दिलं? कुठेच पैसे उगू यादी पाठवायची 25ची 36,000 कोटी मंजूर आहेत म्हणायचं. अहो यांनी 10-5 कोटी दिली तर मला विचारा उगू टाकलीत नेणार यांनी काही नाही. ह्याच्यातली लई झालं 10-15 कोटी देतील. सगळे पैसे देत नाही. उगू आकडा दाखवायचा. पाठवाला दिवलेला काही नाही. जून होतं, जुलै गेलं, ऑगस्ट चालला. कुठे अजून कुणाच्या नावावर पडले नाहीत पैसे? अहो विचारा हो साहेब, कुठं पैसे नाही ना, काहीच नाही. ह्याच्याजवळ पैसेच नाहीत. कुठे गेले एवढे पैसे? आज सगळे चोऱ्या. देवाच्या चोऱ्या करायला भिणार आमचं काय? रामाची चोरी केली नाही का? आता आम्हाला माहित होते मीडियामध्ये चाललं. मग विचार करा, ज्या रामाची चोरी करायला भेट नाही ती सामान्य जनतेचं काय? काय नाही. आता एक अहवाल आला, तुम्हाला वाचला बी असेल की ऑडिट झालं PM फंड केअरचं. ते करायचं नसते त्यांचं सगळं लपवून ठेवायचं असते. फक्त विरोधीवाल्याचं काढायचं असते. त्यांचं काहीच. अहो साहेब मी काय आम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचं बी नाही हो. तुम्ही कमवा जाताना घेऊन जावा म्हणाला, आम्हाला काहीच बोलायचं नाही. पण आम्ही तुम्हाला मतदान केलंय, आमच्यासाठी तुम्ही काय झक मारले एवढं सांगा आम्हाला. अहो मला सांगा, सगळ्याचे भाव तिप्पट चौपट 5पट 6पट केल्यावर मालाचा भाव 5 होऊन जर 3.5 निघल्यावर कोण जगेल मला सांगा. एखादी वस्तू समजा 10,000ला बनली, 10,500ला इकल्यावर ती परवडत का? त्यानं रोज 1000 इकल 9.5 इकायला लावा त्याला. कसला बी विद्वान असलं तर कंगालच होईल ना ती. त्याला काही शास्त्रज्ञाची गरज आहे? आता यंदा तर पाऊस नाही. आता फुलोऱ्यात सोयाबीनला गाठलंय आणि जर पाऊस नाही पडला तर तो फुलोरा पूर्ण गळून जाणार, पीक पूर्ण नेस्तनाबूत होणार आहे. आणि आता पाऊस नाही पडला तर साठवणुकीसारखा पाऊस नाही झाला तर जे साठवण करणारे जे काही जलस्रोत आहेत ते पण कोरडे ठाक राहणार आहेत आणि रब्बी येणार नाही. काय वाटतंय शेतकऱ्यांना? कसं मला सांगा, आपल्या हातात आहे ती सरकार करायला तयार नाही. निसर्ग तुमच्या हातात आहे का? सरकारच्या हातात आहे का? मग निसर्गाचं काय बोलणार? नाही सरकारनं
अहो निसर्गापुढे कुणाचं चालणार आहे का? शासनाच्या ताब्यात आहे का निसर्ग, का तुमच्या का आमच्या? निसर्ग आहे, त्याला चॅलेंज नाही. पण मला एवढं सांगायचं आहे, ह्या निसर्गामुळे जेवढा शेतकरी मेल नाही तेवढे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मेला. निसर्गानं काय एखाद्या वर्षी कमी पडेल, जास्त पडेल, एखाद्या वर्षी त्यांनी 10-10 वर्ष काय भाव आहेत मला सांगा की इतकी महागाई वाढली. ज्या आपल्या हातात गोष्टी नाही त्याचं बोलत काय विषय आहे का? आपल्या हातात आहे की कसं तुम्ही दनादन वाढवता, पेट्रोल वाढवणार, डिझेल वाढवणार, गॅस वाढवणार, कसं कळतंय तुम्हाला? ती तुम्हाला परवडत नाही, आम्हाला परवडतंय ना. तालुक्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते राजकारणाबद्दल बोललंच नको, कारण लाज सोडलेले लोक आहेत. थोडं बहुत लाज असलं थोडं बहुत तर ती माणूस बोलतंय, त्यांना काहीच नाही. त्यांना दोष देण्यापेक्षा विरोधी पक्ष सक्षम नाही असं वाटत कशाला? नाही का तुम्हाला? अहो विरोधी त्यांना पक्ष, प्रश्नच विचारायला कोण विरोधी नाही. पक्ष कसा असते, काही त्यानं लाजात असते, काही त्यांनी लिखित लाज सोडली आहे. हम्म. त्यांच्या विरोधात बोललं घाला याला मध्ये काढायचा काय धंदा आहे का? ही लोकशाहीचा आहे देश. लोकांनी निवडून दिले, प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. आता मंडोपा मला आठवतंय एक ओमराजे निंबाळकराबद्दल, कारण त्या माणसाला काही रुपया खर्च न करता लोकांनी डोक्यावर घेतलं, लोकांनी निवडणूक ही स्वतःची बनवली आणि ऐन टायमाला त्यांनी कल्टी मारली. कशासाठी? तर लोकांचा विकास करण्यासाठी. खरंच विकास करतील ते? काय वाटतंय? आम्ही विकासाचा विषयच नाही यांच्याकडे, आम्ही फक्त ह्याच्यावर प्रेम म्हण नाही ओमदादावर. भाजप नको म्हण मतदान, आता ही म्हणावं मैदानात नाही आहे ना, ही म्हणावं की मग 3 लाख ही म्हणावं. आता येते का बघू, चुतिया समजाले का लोकांना? आम्ही काय लई पट्ट्या कामाचा आहे म्हणून दिलं नाही त्याला मतदान, आम्ही दिलं भाजप नको म्हणून. कारण ही शेतकऱ्यासाठी चांगला नाही भाजप. अटलजी होऊन गेले, काँग्रेसची बी कुणी एवढं चांगलं नसतं आणि त्या भाजपचं बी एवढा देशाचा माणूस होता. ती राजकारण तर विषयच नाही का? ही देशाचं काय नाही, नुसतं राजकारण. बघल तिथं जाईल तिथं राजकारण, बाकीचा याच्याकडे विषयच नाही. कारण ओमदादांच्या संदर्भामध्ये इथला सर्वसामान्य माणूस एवढा अटॅच होता, भरपूर. बाळासाहेबांवर प्रेम करणारा जो माणूस होता ना, हा, बरोबर. तो त्यांच्याशी अटॅच होता. काय बाळासाहेब प्रेम करा. तुमच्या माझ्यासारखा माणूस आम्ही खऱ्याच्या बाजूने राहणार. आम्ही काँग्रेसमध्ये बी होतो समजा, आम्ही शिवसेनेत बी होतो, पण ज्या वेळेस शेतकऱ्याची बाजू अगर कुणावर आणण्याचा तर बाजू द्यायची आम्ही. एक पाशा असं त्याबरोबर आम्ही होतो की हो बघा, आमच्या बरोबरचे कोण नव्हते, आम्ही होतो फक्त. म्हणजे मी बारके होते, बाकीचे पुन्हा माझ्या बरोबरचे कोण नव्हते. शिवसेनेचा काय वाटतंय ओमराजे बद्दल? काय वाटतंय तुम्हाला? हा टक्कर केले, पैसा पाहिजे गेले तुला काय पैसा नाही, त्यांचं तर म्हणणं आहे की मी लोकांच्या विकासासाठी, कारण विरोधी पक्षामध्ये राहून मी विकास करू शकत नाही. साहेब लोकांच्या विकासाचं सोडावं. उद्धवराव पाटलांनी विकास केला, पण ते तुमचं सांगोलीचा आमदार गणपतराव देशमुखांनी काय 11 निवडून आले विरोधात राहून. माणिकराव खपले झाले ते. हो हो. असं त्यांनी काय केले ती मग? पक्ष होता, पक्ष होता का नाही? शेतकरी कामगार पक्ष. काय वाटतं? पाहुणेच होते आमचे माणिकराव खपले. ओमराजे निंबाळकर पैशासाठी गेले. पैसा पाहिजे हा स्वतःच्या लपविण्यासाठी गेले खास. हो चुकीचं कसं म्हणताय की खरं आहे? नाही मग काय यांच्यावर काय पाचशे येते का? त्यांनी केलेलं हे चुकीचं आहे, कारण एकदम चुकीचं. लोकांनी एवढं मोदीपेक्षा दुप्पट तिप्पट मतांनी निवडून आलेला हो. माणूस. 1,48,000 मोदी आला आहे, 3,29,000 आले. आम्ही त्याचे जिद्दी कार्यकर्ते होतो. 1 रुपया न काय घेता देता असं काम केलं. येणाऱ्या निवडणुकीत त्यांची काय अवस्था असेल? त्यांची काय अवस्था पडणार आणि काय करणार? 100% पडणार. पण बाप्पा शेवटी एक प्रश्न विचारतो, या शेतकऱ्याला जर चांगले दिवस येण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता मी तुम्हाला खरं सांगू का, हा. ह्याच्यामध्ये समजा आम्हाला भाव मिळावा म्हणून शासनानं समजा वाढवलं, हम्म. पण याला काही मर्यादा येतात, ही बी आम्हाला अक्कल आहे. हम्म. कसं आम्हाला समजा 200 रुपये किलोचा भाव मिळाला, ज्या लोकांना शेती नाही, जी लोक सिटीत राहतात, नोकरदार वर्ग आहे,
त्यांना सुद्धा अन्न कमी दराने मिळालं पाहिजे मी शेतकरी म्हणून सांगतो. पण ह्याच्यासाठी जरा लिमिटमध्ये, आणि मी तुम्हाला दोन्ही बी गोष्टी सांगतो. ह्या लोकावाला 1.5 लाखाचा मोबाईल महाग वाटत नाही, पण 50 रुपये कांदा झाला, हा काय खावं. अरे आम्ही वापरत नाही, बजेट कोलमडलं. मग तुला परवडत नाही तर तू खाऊ नको ना बाबा. आम्हाला मोबाईल 1.5 लाखाचा परवडत नाही का, आम्ही 10चा वापरता. आम्ही काय घरानं केलं का? तुला कांदा परवडत नाही, महाग आहे, खाऊ नको. बरं ही 1,60,000 घेता कांदा एकदाच खाते का किलोभर? आठवडाभर खाते घरभार, त्याचे 2 थेंब रक्त तयार होते, ती तुम्हाला महाग वाटते. मी काय म्हणलं की बाबा लिमिटपेक्षा जास्त भाव बी वाढवलं तर ज्या लोकांना शेती नाही, गोरगरीब वर्ग आहे, सिटीत राहणारा नोकरदार आहे, त्यांना सुद्धा अन्न कधी करा. मग एक कमीच्या नादात काय आम्ही आत्महत्या करून मारायचंच का? ही तर आम्हाला सांगा. मग तुम्ही तसं अमेरिकेसारखं एकरी 50,000 1,00,000 द्या समजा ज्याला. बरं आता जमिनी किती राहिल्या या देशामध्ये जगण्यासाठी? समजा सामान्य कुटुंब 2 नवरा बायको 2 लेकरं एक 5 लाख लागत असतील तर त्याला 1.5-2 लाखाच्या वरील उत्पन्नच होत नाही ना. शेती किती आता शेतकऱ्याला? 2 एकर 4 एकर 6 एकर 8 एकर. 8 एकर मध्ये किती उत्पन्न निघतं? लाख 2 लाख. अहो दवाखान्यात गेलं तर 50 बी लागते, 2 लाख बी लागते. कुठून आणेल ती शेतकरी? नाही आता गोरगरीब समजा जी 1.5 लाखाला 1.25 नोकरी राहते, त्याच्या घरी लगीन नसते का? त्याच्या लेकराच्या लग्नात लेकराला उभे अर्धा तोळा घ्यायची म्हणजे किती लागते? त्याला पगारच असते 1.25 लाख. मग त्याला ती लग्नात देईल का? पुन्हा वर्षभर खाईल का? लेकरं शिकवील का? पाहुण्याकडे जाईल? काय करील त्यानं तेवढ्यात? हे हजारो कोटीचे मालक हाना किती बी. मित्र, या ज्या भावना आहेत त्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना आहेत. शेतकरी आज देशोधडीला लागला असताना राजकारणी हे त्यांचं राजकारण खेळण्यात गुंग आहेत. जो जगाचा तारणहार म्हणतो आपण, जगाचा पालन करता म्हणतो, त्या शेतकऱ्याकडे बघायला कुणालाही वेळ नाही. आणि ही अवस्था जर पुढे राहिली तर एक दिवस शेतकरी ही जमात संकटात येईल. आणि ती जमात जर संकटात आली तर जग संकटात येईल. आज बंडप्पा, तुम्ही माझ्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमच्या मनस्वी आभारी आहे. धन्यवाद.